नंदकिशोर दिगंबर भराडे यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात आमरण उपोषण। आपण पाहूया आमचे पंचनामा न्यूजचे परभणी प्रतिनिधी दिलीप जोंधळे यांनी नंदकिशोर दिगंबर भराडे यांच्याकडून या संदर्भात सविस्तर घेतलेली माहिती। माझी नाही, ही सही जी आहे माझी नाही। हे प्रकरण पोलीस अधीक्षक साहेब औरंगाबाद लोहमार्ग आणि लोहमार्ग नांदेड पोलीस निरीक्षक साहेब यांना पाठवलं। पोलीस निरीक्षक साहेबांनी या प्रकरणी तपास अधिकारी नियुक्ती केली। या नियुक्तीमध्ये तपास अधिकाऱ्याने तपास करायला सुरुवात केली। त्यावेळेस मी माझं जे काही काम होतं ते कथन करून दिलं आणि सांगितलं की याचं सेवन एक्नॉलेजमेंट आहे। या पत्रावर माझी खोटी सही आहे। कोण केली? एम ए बाशिद यांनी घेतली। ही मला माहीत नाही कोणाची। स्टेशन अधीक्षक एम ए बाशिद आहेत, यांनी ही खोटी सही घेतली आणि माझी फसवणूक झाली। यामुळे या सहीमुळे माझं बेल एक्सप्रेस पदार्थ प्रमोशन मिळायचं होतं, ते पद नाही मिळालं। त्याच्यापासून माझी सेवानिवृत्तीची रक्कम मिळायची होती, ती नाही मिळाली। ग्रॅज्युटीची रक्कम नाही मिळाली। ECCSची रक्कम, सुट्ट्याची रक्कम, या रकमेपासून व माझे 64,000 मासिक वेतनानुसार पेन्शन पगार मिळायचा होता, याच्यापासून मला वंचित ठेवलं। ही जी सही आहे ही एम ए बाशिद यांनी कोणाची घेतली ही मला माहीत नाही। याचा तपास आपण करावा व याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि माझा न्याय, माझ्या मागण्या मला तात्काळ मिळवून देण्यात यावी। DRM ऑफिसमध्ये DRM साहेबांनी या प्रकरणाची दखल घ्यावी। 18 पासून 2 वेळेस उपोषणाला बसलो, 2 वेळेस माहिती दिली, पोलीस प्रशासनालाही मी दिली, लेखी निवेदनही दिले, तरीही दखल घेतली नाही। नांदेड रेल्वे विभागामध्ये खोटे काम केले जात नाही अशी धारणा अनेक कर्मचारी बांधवाची आहे, परंतु माझ्या निवेदनानुसार व माझ्या निवेदनामध्ये नमूद पुराव्यासहित मी तरीही माझ्या या पुराव्या आधारे नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी अडचणीमध्ये येऊ नये व आमच्या नांदेड विभागाचे नाव बदनाम होऊ नये याकरिता माझ्या प्रकरणाची दखल घेतली जात नाही आणि घेतलीही नाही। आतापर्यंत मी 2 वेळेस उपोषण केले, तरीही मला न्याय दिला नाही, मला पुढचा विचार केला नाही, माझ्या विचारात कोणी आलंही नाही। कारण का की या खोट्या सहीवाल्याला बचाव करीत आहे, यांना पाठीशी घातले आणि मला आणि माझ्या कुटुंबियाला वाटेवर सोडली असं मला माहित आहे। बेआबरू करून सहीचं पत्र कोणतं आहे? हे जे पत्र आहे ते सब त्यांचं असं म्हणणं आहे बरं का, हा एक स्टँडर्ड नंबर 5 मला मिळाला नाही। मला त्याची कोणती जाणकारी नाही। मला काही माहिती नसताना हे ज्यावेळेस येऊ उघडकीस कधी आलं की 2018 मध्ये आलं। 7 तारीख 9वा महिना 2017 मध्ये याच्यावर सही घेतलेली आहे। 31 तारीख 8वा महिना 7 सप्टेंबर 2017 हा 31 तारीख 8वा महिना 2017 मध्ये 31/8 आणि त्याच्यावर सही घेतली 7/9/17 7 सप्टेंबर हे प्रकरण दळून टाकलं। तुमच्या लक्षात कधी आलं? ज्यावेळेस मला प्रमोशन निघालं 2018 मध्ये, त्यावेळेस मी DPO साहेबांना जाऊन भेटलो, GR सुनील कुमार साहेबांना, की साहेब या प्रकरणाविषयी माझी आणि मला माहिती नाही, मला माहित नहीं बोले तुम्हारे को चार्जशीट है। मैं बोला मुझे चार्जशीट दिया ही नहीं, मुझे मालूम भी नहीं और इसकी कुछ कहानी मुझे इसका कोई ध्यान नहीं। जब मुझे पता चला कि इसके ऊपर SF7 एक्नॉलेजमेंट के ऊपर मेरी सही की गई, ये झूठी सही है। मैं अभी भी बोलता, कल भी बोलता, कभी भी बोलता, इसके ऊपर कार्रवाई दर्ज क्यों नहीं हो रही है?
कठोर से कठोर कार्रवाई होना चाहिए। मग त्याचं